नमस्कार, मी विनाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मला 1 किलो रसमलाई केकची ऑर्डर आली। मला जेव्हा केकच्या ऑर्डर येतात ना, तेव्हा केक पूर्ण झाल्यावर मी केकचा फोटो माझ्या मोबाईलला स्टेटसला ठेवत असते आणि तोच फोटो पाहून ह्या कस्टमरने मला या दादांनी मला केकचा फोटो पाठवला आणि सांगितलं, ताई आम्हाला असाच केक हवा आहे। फक्त त्यामध्ये सांगितलं की वरती डेकोरेशन सेम तसंच हवे, फक्त आम्हाला लेअरला कमी क्रीम हवी आहे, आम्हाला क्रीम जास्त आवडत नाही, पण वरती असं डेकोरेशन हवं आहे, त्यामुळे मी वरती क्रीमचा वापर जास्त थोडं केला आहे। त्या दादांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्ही मला रसमलाई केक 1 kgचा द्या। फक्त त्यामध्ये मी पाठवलेला फोटो आहे ना, त्याच्यामध्ये वरती डेकोरेशन सेम तसंच हवं आहे, फक्त आतमध्ये क्रीमचा लेअर कमी हवे, त्यांना क्रीम जास्त आवडत नाही। आणि रसमलाई गोड अशी बनवा, जेणेकरून माझ्या वडिलांना खूप आवडेल। मी वेगवेगळ्या प्रकारचे केक वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवत असते। ह्यामध्ये पण ही रसमलाई अर्धा kg रसमलाई आणि अर्धा kg एक्स्ट्रा रसमलाई आणि 1 kg रसमलाई आणि एक्स्ट्रा 1 kg रसमलाई असे रेट ठेवलेले आहेत वेगवेगळे असे। आणि ज्या वेळेला मला रसमलाई केकची ऑर्डर येते त्यावेळेला मी बाहेरून रसमलाई न आणता घरीच बनवून केक असं बनवते, त्यामुळे बहुतेक मला रसमलाई केकची ऑर्डर जास्त येत असावीत असं मला वाटतं। कारण काय, मी रसमलाई केकची ऑर्डर ठेवते ना, ऑर्डर घेते ना, त्यावेळेला मला रसमलाई केकच्या ऑर्डर अशा बहुतेक वेळेला येतच असतात आणि आवर्जून सांगतात, ताई घरीच रसमलाई बनवा। मी त्यांना सांगत असते की मी घरीच रसमलाई बनवते। माझे काही कस्टमर आहेत ना, ते बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी नसलं तरी आवडीने केक खाण्यासाठी मला रसमलाई केकची किंवा इतर केकची ऑर्डर देतात, ते पाहून मला खूप आनंद होतो। केक खाऊन झाल्यानंतर दादांनी मला मॅसेज टाकलं की ताई तुमचा केक खूप छान झाला होता, आम्हाला सगळ्यांना खूप आवडला, माझ्या आईवडिलांना विशेष म्हणजे खूप आवडला, खूप कौतुक करत होते आणि म्हणाले की परत जेव्हा कोणाचा बड्डे असेल तेव्हा आम्ही तुमच्याकडूनच नक्की केक घेऊ। मला हे ऐकून खूप आनंद झाला। त्यांच्या छोट्या मुलाला पिनाटा केक खाण्याची इच्छा आहे, त्यामुळे मला त्यांनी पिनाटा केकची ऑर्डर दिली आहे आणि त्याचा विशेष म्हणजे त्याचा बड्डे वगैरे काही नाही, त्याला फक्त तो पिनाटा केक हवा आहे, म्हणून त्यांनी मला ऑर्डर केली आहे केकची। हा आजचा केक 1 kgचा आहे, 1 kg रसमलाई एक्स्ट्रा रसमलाई केक आहे। यामध्ये मी लेअरला मध्ये रसमलाईचा वापर केला आहे आणि वरती रसमलाई डेकोरेशन केलं आहे, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, चांदीचा वर्क, रसमलाई आणि काजू, पिस्ता, बदाम असं आपण जे रसमलाईमध्ये जे आपण डेकोरेशनसाठी वापरतो त्याचा सगळा पुरेपूर असा वापर केला आहे। मी जे केकचे व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ पाठवत असते, अपलोड करत असते, ते तुम्हाला आवडतात का ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे केक बनवत असतील त्यांना माझ्या केकचा काही उपयोग होतो का तेही मला नक्की कमेंट करून सांगा। माझे केक तुम्हाला कसे वाटतात, तुम्हाला पाहायला आवडतात का? आवडत असतील तर माझ्या केकच्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणि प्रोत्साहन मिळेल आणि मी छान असे वेगवेगळे केकचे व्हिडिओ अपलोड करत जाईन। माझ्याकडे खूप सारे केकचे व्हिडिओ आहेत, फक्त त्याला साऊंड देण्यासाठी मला एडिटिंगला वेळ भेटत नसल्यामुळे ते अपलोड करायचे राहिले आहेत, पण जेव्हा जेव्हा मला ना वेळ मिळेल तेव्हा मी नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहे। तुम्हाला कोणता केक माझ्याकडून पाहायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, ते मी नक्की दाखवणार आहे। मी यूट्यूबला ना व्हिडिओ जसजसे अपलोड करत गेले ना, तसतसे मला केकच्या ऑर्डर छान असं मिळत गेल्या आहेत। माझे व्हिडिओ खूप जणं बघतात, ते व्ह्यूवरून कळतात, परंतु मला कोणी जास्त लाईक किंवा सबस्क्राईब कोण करत नाही, असं का होतं तेच कळत नाही।
की तुम्ही एखादा लाईक केलं किंवा एखादं सबस्क्राईब केलं की मी काय लगेच अशी मोठी होणार नाही आहे किंवा फेमस होणार नाही आहे, घाबरू नका. माझ्या चॅनलवर मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असते. माझ्या मुलीची थोडीफार फनी व्हिडिओ असतात आणि मी जास्त करून केकचे व्हिडिओ अपलोड करत असते. हा रसमलाई आजचा केक पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, पूर्णच झाला आहे. साधारण आता मी रसमलाईवर चांदीचा वर्क लावते, जेणेकरून आपला केक हा अति सुंदर असा सुबक असे दिसण्यास मदत होईल. आणि कस्टमरने मला हाच फोटो पाठवला होता, असाच, फक्त त्याला चांदीचा वर्क नव्हता, तो मी एक्स्ट्रा ॲड केला आहे त्याच्यामध्ये. मी जेव्हा केक करत असते ना तेव्हा म्हणजे 1 किलो सांगितलं की 200-300 ग्रॅम नक्कीच एक्स्ट्राच होत असतो, किंवा अर्धा किलो सांगितलं ना तरी पाऊण किलोपर्यंत केक काही वेळेला जातोच. पण मी कस्टमरकडे त्या एक्स्ट्रा पैसे नक्कीच घेत नाही. मला वाटतं मी घरगुती केक बनवत असल्याकारणाने माझ्याकडे रसमलाई केकची ऑर्डर जास्त प्रमाणात येते. कारण काही वेळेला काही जणांचा बड्डे नसला तरीही माझ्याकडे केकची ऑर्डर, रसमलाई केकची आवडीने केक खाण्यासाठी मला केकची ऑर्डर देतात. ते पाहून मला खूप आनंद होतो. तर तुम्हाला माझा आजचा रसमलाई 1 kg रसमलाई केक कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. हा पहा केकचा फायनल लुक आहे. कसं वाटलं? आजचा केक तुम्हाला आवडला असला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी जास्तीत जास्त तुम्हाला केक डिझाईन दाखवू शकेन. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.